हॅलो हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज आम्ही दोघी माहिले की पूर्ण गळालेलो आहोत, कारण ना खूप डेंजर ऊन आहे इथे. विदर्भाचे ऊन तुम्हाला जर माहिती नसेल ना तर खूप जास्त डेंजर असते. मला रात्री 2 वाजता खूप भयानक त्रास होत होता डोक्याचा. मी गोळी घेतली, त्याच्यानंतरची माझी जी कंडिशन झाली ते काय विचारूच नका. मला सकाळी 10 पर्यंत माझा डोळा उघडतच नव्हता आणि माझ्या पूर्ण फेसवर स्वेलिंग आलेली आहे. आता बिस्किट हो, आता मी कॉफी म्हणजे दूध गरम करायला ठेवलं आहे. कॉफी घेते कारण त्याने बऱ्यापैकी रिलीफ होतो. व्हिडिओ सुरू करण्याच्या आणि बोलण्याच्या नादात दूध थोडंसं माझं होतं गेलं असो. तर कॉफीने बऱ्यापैकी आराम मिळतो, त्याच्यामुळे मग आता कॉफी घेते. पूजा वगैरे आटपून घेते. आजचा फेस पॅक तुमच्यासोबत त्याच्यानंतर शेअर करते, कारण बघता तुम्ही स्वेलिंग खूप जास्त आली आहे. हो, आता माझ्या पिल्लूला बिस्किट पाहिजे, तर चला आता आधी कॉफी वगैरे पिऊन घेते, पूजा वगैरे आटपते सर्व, आणि त्याच्यानंतर मग आरामात तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते. सो आता संध्याकाळ झाली आहे. बघताय तुम्ही, मी दुपारनंतर म्हणजे सकाळनंतर मी व्हिडिओ डायरेक्टली आता कंटिन्यू करते आहे. त्याचं कारण असं की जसं तुम्हाला सांगितलं, रात्री 2ला मला डोक्याचा खूप डेंजर त्रास होत होता, तेव्हा मी मेडिसिन घेतलं आणि मग त्याच्यानंतर दिवसभरसुद्धा मला खूप त्रास झाला, म्हणून मी व्हिडिओ कंटिन्यू नाही केला. पण आता म्हटलं शेअर करते तुमच्यासोबत. सो आजचा पॅक ना आपला खूप सिम्पल असणार आहे, कारण मला 7 दिवसाचे 7 वेगवेगळे पॅक शेअर करायचे आहे. काहीच रिपीट वाटलं नाही पाहिजे तुम्हाला, आणि तेवढाच बेटर रिझल्टसुद्धा मिळाला पाहिजे. सो आजचा पॅक असा आहे जे आपण खूप जुन्या म्हणजे खूप दिवसांपासून यूज करतो, किंवा बरेच जणांना हे माहितीसुद्धा असेल. सो तेच मी पॅक आज तुमच्यासोबत शेअर करते. तर चला, कसा बनवला ते सुद्धा तुम्हाला सांगते, आणि म्हणू असं नाही करू, लावूनसुद्धा दाखवते. आणि प्रिशूची आज एक नवीन गंमत मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. सो व्हिडिओला कनेक्ट राहा. आम्हाला जायचं आहे दवाखान्यात, म्हणून मग मी पटकन पॅक लावते, कारण मग बाकी पुढचं कामसुद्धा आहे त्यासाठी. तर चला आता आपण पॅक लावायला सुरुवात करूया. सगळ्यांनाच बाहेरून प्रोडक्ट्स आणणं पॉसिबल नसते. सो हा खूप बेस्ट असा पॅक आहे. मी इकडे साईडला शेअर करते. सो मी काय केलं आहे, बेसन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे आणि दही टाकलं आहे. आता बेसन, हळद, दही हे आपण खूप जुनं पहिल्यापासून बघतोय. खूप छान असा पॅक आहे आणि घरगुती हे तर खरंच कुणीही करू शकतं. सो बेसन, हळद, दही मी छान एकजीव करून घेतलेला आहे, आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं ॲलोवेरा जेल टाकलं आहे. फक्त दह्याने ऑलरेडी स्किन स्मूदन व्हायला मदत होते, त्याच्यामुळे मी ॲलोवेरा जेल जास्त नाही टाकलं आहे. आणि व्हिटॅमिन ईची कॅप्सूल मी आज टाकली नाही, कारण ऑलरेडी दह्यामध्ये त्या प्रॉपर्टीज असतात, त्याच्यामुळे मग मी व्हिटॅमिन ईची कॅप्सूल काही टाकली नाही. आणि हा पॅक ना आता इव्हनली मी पूर्ण फेसला अप्लाय करून घेते. मला शेअर करायचंच होतं, मला 1 दिवसाची सुद्धा गॅप नको होती, कारण आता छान रिस्पॉन्स येतो आहे आपल्या चॅनलला, त्याच्यामुळे मला 1 दिवसाची पण गॅप नको होती, म्हणून मग मी कंटिन्यूशनमध्ये तुमच्यासोबत शेअर करते आहे. सो मी एवढे एफर्ट्स घेत आहे, तर तुम्हीसुद्धा प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, इव्हनली अप्लाय झालेला आहे माझा पॅक. आता याला पण मी थोडं जास्त सुकू देईल, म्हणजे सेमी ड्राय नाही करायचं आहे, थोडं जास्त सुकू द्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर मग हा स्क्रब करून काढायचा आहे. हे ना तुम्ही तुमच्या लहान मुलांना सुद्धा लावू शकता. बाय द वे, याचे काही साईड इफेक्ट नाही आहेत. आणि हे बेसन ना आम्ही घरी केलेलं आहे, म्हणजे दळून आणलेलं आहे. विकतचं बेसन आम्ही शक्यतोवर वापरत नाही. मी थोडं लेअर याची जाडसरच लावते, कारण मला खूप जास्त टॅनिंग झालेली आहे. याच्यामध्ये जर तुम्ही गव्हाचं पीठ टाकलं ना, तर जर तुमच्या चेहऱ्यावर केस वगैरे असेल तर ते सुद्धा रिमूव्ह व्हायला ना खूप जास्त मदत होते. सो तुम्ही याच्यामध्ये गव्हाचं पीठसुद्धा टाकू शकता. कालचा आपल्या पॅकमध्ये आपण तांदळाचं पीठ आणि हे पण टाकलेलं, मसूर डाळीचं पीठसुद्धा टाकलेलं. आज फक्त बेसन आहे, दही आहे. मी टोमॅटो पण ह्याच्यामध्ये टाकणार होती, पण मला कंटाळा आला, टाकलं तरी चालेल. आणि प्रत्येकच पॅक मी करते तसंच केलं पाहिजे असं काही नाही आहे, पण मी खूप वेळा हे सर्व ट्राय केलेलं आहे. सो मला कशाने काय छान रिझल्ट मिळतो हे माहिती आहे, म्हणून मी शक्यतो जास्त तामझाम केल्यापेक्षा सिम्पलच ठेवणं प्रेफर करते.
बघा आता मी पूर्ण फेसला पॅक लावून घेतलेला आहे. मी जरा जास्तच लावला आहे. काय पिल्लू टिकली सांडवली? आता तू फटके खाते प्रिशू माझ्या हातचे. माझी कालही एक टिकलीची डब्बी या मुलीने वेस्ट केली आणि आजही ही मुलगी फटके खाणार आहे. आज जोक्स पार्ट, मी तिला फटके वगैरे देत नाही, तिला म्हणते फक्त तशी. सो माझा पॅक लावून झालेला आहे. आता मी हा पॅक ड्राय होऊ देते, त्याच्यानंतर मसाज करून काढते. आता नेहमीच मसाजच्या काही मी शेअर करत नाही, रोज तर सारखं तुम्हाला सुद्धा बोर होईल. सो मी हा पॅक मस्त सुकू देते, त्याच्यानंतर मसाज करते आणि त्याच्यानंतर रिमूव्ह केल्यावर तुम्हाला दाखवते. आज नॅचरल लाईट तर काही नाही आपल्याकडे, म्हणजे अंधार झालेला आहे ऑलरेडी, तरीसुद्धा याचे रिझल्ट तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल. आपण खूप दिवसापासून ट्राय करतोय, म्हणजे बऱ्याच जणांनी केलं असेल. सो मी हा सुकू देते आता आणि त्याच्यानंतर बाकी काय होतं ते तुमच्यासोबत पुढे शेअर करते. फटके देऊ? फटके काय आहे हे? हां हे पहा, असा कारनामा करायचा आणि नंतर असं तोंड लपून घ्यायचं स्वतःचं. काय होणार आहे? आणि देऊ फटके? देऊ फटके? खरंच देते आता. काढ हात. तू असं केल्याने माझा राग जाणार आहे का? काय केलं तू? टिकली सांडवली माझी. असं करत असते का? हा आता हा न सुकत आल्यावर असा काहीसा दिसतोय, तुम्ही बघताय. अजिबात चिकटत नाहीये. हा आता ड्राय झालेला आहे. काहीच ठिकाणी फक्त ओला आहे, काहीच ठिकाणी फक्त ओला आहे. पण आता मी याला छान मसाज करते आणि त्याच्यानंतर हे वॉश करून येते आणि मग तुम्हाला नंतर रिझल्ट दाखवते. सो मी जस्ट चेहरा धुवून आली, थोडंसंच मसाज केलं आणि बघताय छान फेस क्लीन झाला आहे. आता तुम्ही नोटीस केलं असेल ना, तर प्रत्येक हे लावल्यानंतर फेस छान क्लीन होतो आणि एक वेगळाच ग्लो येतो फेसला. सो जे नॅचरल गोष्टी आहेत ना, त्याची हीच एक मजा असते. माझा चेहरा मी नीट पुसलासुद्धा नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही बघताय छान, म्हणजे खूपच छान क्लीन झालेलं आहे आणि एक वेगळाच फ्रेशनेस वाटतोय. सो या मी तरी आणि खुश आहे. आणि हे आपण पिढ्यानपिढ्या किती आपल्या आधीच्या लोकांपासून बघत आलो आहे हे यूज करताना. सो खरंच याचा रिझल्ट खूप छान आहे. माझं मेन हे होतं की बरेच जण आहेत जे पार्लरला जात नाहीत किंवा ज्यांना घरेलू गोष्टीपासूनच पाहिजे असतं, कारण पार्लरचे तेवढ्या ट्रीटमेंट्स महागसुद्धा आहेत आणि कोणी कम्फर्टेबलसुद्धा नसतं केमिकल ट्रीटमेंटसाठी वगैरे. म्हणून मग घरी शेअर करायचं होतं मला आणि त्यात माझं हे ज्वेलरी टॅनिंग जायसाठी म्हणून मला पाहिजे होतं, कारण ते अजिबातच जात नाही आहे आणि त्यात उन्हाळ्यामध्ये ते जास्त होतं. सो आता मस्त मी टिकली वगैरे लावतोय, पाणी वगैरे पिते शांततेत आणि मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे. ती गोष्ट शेअर करते व्हिडिओला. असंच का नाही? इकडे ये. डॉक्टर, तुला काय बनायचं आहे? डॉक्टर बनायचं आहे. डॉक्टर बनल्यावर तू कशी इंजेक्शन देशील सांग? कशी देशील इंजेक्शन? अशी देशील. प्रिशूला काय बनायचं? डॉक्टर. काय बनायचं प्रिशूला? डॉक्टर. मग तू कशी इंजेक्शन देशील सोनू? अशी इंजेक्शन देशील? आणि पैसे कोण देईल? पैसे देऊ त्यांना, पैसे नाही द्यायला लागत. नाही बरोबर पैसे करते. दिले का पैसे? पैसे दिले? बाय कर त्यांना. ते आकू खाते तुझी कुल्फी. कुल्फीवाल्यांना काय द्यायचं? पैसे. काय द्यायचं? पैसे. तू दिले का त्यांना पैसे? दिले पैसे? एकही गाडीवाल्याला परत जाऊ देत नाही प्रिशू तू. चांगलं नाही आहे कुल्फी खाणं. कनेक्ट राहा. मला आता आईला रुटीन चेकअपसाठी दवाखान्यामध्ये सुद्धा घेऊन जायचं आहे. तिचा शुगरचा रिपोर्ट आलेला आहे जो अजिबात चांगला नाही आहे आणि माझ्यामुळे ती किमान बंद तरी, म्हणजे साखर एकदम कमी वगैरे पेक्षा मी तिला म्हणते एवढीशी पण साखर चहात टाकू नको. आणि तिला ते अत्याचार केल्यासारखं वाटते की मला गोड काहीच खाऊ देत नाही. पण हे त्यांच्याच फ्युचरसाठी, म्हणजे त्यांच्याच हेल्थसाठी आहे ना, फ्युचरसाठी कशाला, त्यांच्याच हेल्थसाठी आहे ना, पण नाही ऐकत.
रिझल्ट शुगर वाढून आलेली आहे रिपोर्टमध्ये. सो मला त्याच्यासाठी तिला दवाखान्यात घेऊन जायचं आहे. दवाखान्यात घेऊन जाणं काम माझ्याकडेच असतं. सो मी घेऊन जाते आणि तिथे गेल्यावर मी शहाण्या बाळासारखी डॉक्टरला सर्व गोष्टी सांगते की डॉक्टर ही हे खाते ते खाते, जी तिला अजिबातच आवडत नाही. पण कसं आहे, आईवडील म्हातारे व्हायला लागले या विचाराने सुद्धा मनात खूप कसतरी व्हायला लागतं. सो त्यांच्याच तब्येतीसाठी आहे, पण त्यांना नाही कळत की आपल्या चांगल्यासाठीच बोलतात. जसं आपल्याला नाही कळत की ते आपल्या चांगल्यासाठी बोलतात, तसं त्यांनाही नाही कळत की आपण त्यांच्या चांगल्यासाठी बोलतो, असं आहे. सो चला, तुम्ही व्हिडिओला कनेक्ट राहा आणि तुम्ही फेस पॅक ट्राय करतात आहे की नाही ते सुद्धा मला नक्की सांगा. बाकी काय होतं दिवसभरात तर नाही, आता रात्रीला ते तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर करतेच. सो इथे ना माझं लक्ष नव्हतं. प्रिशुराने मस्त माईक घेत होती आणि माईकवर मी जसं बोलते ना तशीच माझी नकल करायची चाललेली होती. म्हटलं तिचा आवाज तुम्हाला ऐकवते. याआधी तरी खरंच म्हणजे याआधी सुद्धा मी ऐकवलेलं आहे, पण आता परत बघा ती काय बोलतेय ते मी तुम्हाला दाखवते. बाबा श्या बाबा श्या आई बाबा बाबा श्रेया एवढंच बोलते का मी माईक मध्ये? फक्त हा एवढंच बोलते मी. श्या बरं, हा माईक असा पकड. थांब 1 मिनिट. बाबा श्या हा थांब, असाच राहू दे, असाच. त्रिशूला काय बनायचं? डॉक्टर व्हेरी गुड. त्रिशू इंजेक्शन कशी देणार मग पेशंटला? अशी देशी. सो बघितलं तुम्ही, माझं जेव्हाही लक्ष नसतं आणि मेन म्हणजे जेव्हा कॅमेरा ऑफ असतो ना तेव्हा प्रिशू असंच करत असते. मस्त माईक घेते आणि बाबा श्रेया एवढंच काय ते माईकवर बोलते. आणि आता तिने नवीन सुरू केलंय आज, ते म्हणजे डॉक्टर ते सुद्धा आता ती बोलायला लागलेली आहे. म्हणून म्हटलं चला लपून का होईना तिचा व्हिडिओ घेते आणि तुमच्यासोबत शेअर करते. सो मी चेंज वगैरे केलं. ही एक नंबर बदमाश मुलगी झाली आता. आणि आता आम्ही आधी दवाखान्यात जाऊन येतो, कारण डॉक्टर फक्त 9:30 वाजेपर्यंतच आहे बोलले. त्याच्यासाठी या मॅडमला ठेवणार आहे श्रेयाजवळ, कारण रात्रीची वेळ आहे, कशाला विनाकारण लगेच जाऊन लगेचच यायचं आहे त्यासाठी. म्हणून चला आता दवाखान्यात जाऊन येते. बाकी मी तुम्हाला जे सांगणार होती ना ते पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. सो फायनली आम्ही दवाखान्यामध्ये पोहोचलो. इथे आईचं चेकअप करायचं चाललेलं आहे आणि बीपी तिचा जरा जास्त वाढला, त्याच्यामुळे डॉक्टरांनी परत चेक केलं आणि आम्ही दोघी मायले की साईडला बसलेलो आहोत. आम्ही यावेळेला डॉक्टर चेंज केलेला आहे. कुठलं काय ते तुम्हाला पुढे सांगते. आणि प्रिशूचं असं चाललेलं होतं की मला पण इंजेक्शन देते की काय, सो मी तिला घेऊन बसली आहे. आम्ही डॉक्टरकडे जाऊन आलो, जस्ट आलो. हे बघा तिकडे आईच्या रिपोर्ट्स, डॉक्टरच्या मस्त आम्ही गोष्टी ऐकल्या. आणि यावेळेला आम्ही डॉक्टर चेंज केलं, तर BP आईचा वाढलेला होता. जर तुम्हालाही कोणाला जर सारखं BP वाढण्याचा प्रॉब्लेम असेल ना, तर प्लीज प्रॉपर ट्रीटमेंट घ्या. आज डॉक्टरांनी आम्हाला खूप समजून सांगितलं. एक्स्ट्राच्या काही ब्लड टेस्ट दिल्या. आम्ही यावेळेला MD डॉक्टरकडे गेलो होतो. एरवी MBBS आहे ना इथे, याच्या आधी MBBS डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेत होतो, पण यावेळेला MD डॉक्टरकडे गेलं, कारण त्यांच्याकडे ना श्रेयाला सुद्धा आराम पडला, मला सुद्धा आराम पडला. सो आमचं असं होतं की ठीक आहे एकदा दाखवून बघूया. सो त्यांनी आईला आणखीच्या एक्स्ट्रा काही ब्लड टेस्ट सांगितल्या, ज्याने पूर्ण डिटेल माहिती पडेल BPचं की नेमकं केव्हापासून आहे, कसं आहे, काय आहे, या सर्व गोष्टी. सो आता ते करायचं आहे. श्रेया आणि प्रिशू दोघीजणी गेल्या दुकानामध्ये, कारण श्रेयाला खूप जास्त आईस्क्रीम खायची इच्छा होत आहे. सो ती आईस्क्रीम खायला गेली आहे. मी पटकन चेंज करून घेते आणि त्याच्यानंतर फायनली मी जे तुमच्यासोबत शेअर करणार होते ते तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. सो श्रेयानी मस्त आईस्क्रीमचे कोण आणले आणि नेमकं चॉकलेट आणलं, जो फ्लेवर आम्हाला अजिबात आवडत नाही. आईला उपवास आहे शिवरात्र महिन्याची, त्याच्यामुळे ती नाही खाणार आहे. आणि प्रिशूचं असं आहे, तुम्ही आईस्क्रीमचा कोण खाताय ना, मग मला पण कोणच पाहिजे. दिवसभरात खूप झालेलं आहे. आता हे आईस्क्रीम ना माझं याच्या शेवटचं काइंड ऑफ असणार आहे. कसं ते तुम्हाला पुढे सांगते. आणि चला आता आधी आईस्क्रीम खाऊन घेते आणि नंतर तुम्हाला पुढे सांगते की हे शेवटचं कसं काय असणार आहे. सो मस्तपैकी पाणी वगैरे पिली, निवांत. गरमी खूप डेंजर होत आहे. दिवसभर मी काहीच शूट केलं नाही. आणि सकाळी तुम्ही बघितलं असेल माझ्या चेहऱ्यावर स्वेलिंग होती. आता तुम्हाला तेवढं नोटिसेबल होतं की नाही मला नाही माहिती, पण मला स्वतःला जाणवलं आणि माझ्या पूर्ण बॉडीवरच स्वेलिंग आल्याचं मला फील होतं आहे. आता मी विचार केलेला आहे, म्हणजे मी एक चॅलेंज घेते आहे 21 डेजचं. वर्क करेल की नाही मला नाही माहिती, पण मी एक चॅलेंज घेते आहे. तो ते चॅलेंज असं की असं म्हणतात कुठल्याही गोष्टीची 21 दिवस कंटिन्यू आपण केलं की त्या गोष्टीची सवय होऊन जाते. माझ्या बाबतीत असं काही होत नाही, पण तरीसुद्धा मी यावेळेला ट्राय करणार आहे. कारण माझं एवढ्यात जे गोड खाण्याचं आहे प्रमाण ते खूप जास्त वाढलेलं आहे आणि शुगर तेवढी जास्त कन्झ्युम करणं चांगली नाही आहे. सो मी व्हाईट शुगर जी आपली साखर असते ती तर पूर्णच बंद करायचा विचार करते 21 दिवसांसाठी. आणि
बाकी जे आहे आईस्क्रीम झालं, त्यानंतर कुल्फी झालं, आंब्याचा रस, या सर्व गोष्टी पण मी शक्यतोवर नाहीच खायचा असा प्रयत्न करणार आहे 21 दिवसासाठी. आज मी आत्ताच हे आईस्क्रीम आणून खाल्लं. सो आजचं तर नाही, पण उद्यापासून मी ते 21 डेजचं चॅलेंज सुरू करते आहे. त्याच्यामधनं जर मला काही फरक जाणवला तर मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. कारण मला मी जे पाणी घेते आहे वेट लॉससाठी त्यानेसुद्धा खूप छान फरक जाणवला आहे. मला ना हे इथे खूप जास्त, तुम्ही बघताय आता हे कमी झालं आहे. हे ना मला खूप जास्त आलेलं होतं मास, आणि त्यानंतर हे गालं वगैरे सुद्धा माझे खूप वर आलेले होते. आता मी फिल्टर वगैरे अजिबातच लावत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे आयफोनचा कॅमेराच छान आहे, म्हणून मी फिल्टर वगैरे अजिबात लावत नाही व्हिडिओजला. तुम्हालासुद्धा ते डिफरन्स लक्षात आला असेल, जे मला रेग्युलरली बघतात त्यांना तर आलं लक्षात व्हिडिओजमध्ये. सो मी ते कंटिन्यू करायचं ठरवलेलं आहे, आणि हे 21 डेजचं मी चॅलेंज घेते आहे. सो हे चॅलेंज कसं काय चाललं आहे ना, ते तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते मी. आणि तुम्हालाही जर वेट लॉस करायचं असेल ना, आता मला फरक पडतो आहे की नाही मला नाही माहिती, पण जर खरोखर आपण साखरेचं प्रमाण कमी केलं आणि गोडचं जे आहे, गोड तेलकट तर मी अजिबातच खात नाही, कारण त्याने मला मायग्रेनचा त्रास खूप जास्त होतो. आता यात लॉजिक नसेल, पण मी नोटीस केलेलं आहे मला तेलकट खाल्ल्याने मायग्रेनचा त्रास खूप डेंजर होतो. सो मी आता असं डिसाईड केलेलं आहे की मी जे आहे गोडचं प्रमाण ते पूर्णपणे बंद करणार आहे 21 दिवसांसाठी. मनावर दगड ठेवून माझ्या, कारण मी गोडच्या बाबतीत खूप जास्त मला ॲडिक्शन आहे गोडचं, पण तरीसुद्धा मी प्रयत्न करणार आहे. सो मी सुद्धा माझ्या जर्नीमध्ये मला नक्कीच सपोर्ट करा. मला सांगा खरोखर तुम्हाला वाटतं का माझ्यात फरक पडेल वगैरे 21 दिवसानंतर. आणि जर तुम्हाला आणखी काही गोष्टी माहिती असेल ज्या घरगुती करू शकते तर तेही सांगा. मला डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं की 100 पावलं तरी चालायचे, जे पाणी पिते त्याच्यासोबत त्यांनी आणखी जास्त फरक जाणवतो. सो मी त्याच्यावर सुद्धा विचार करते आहे आता. तर जसं काय होतं ते तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. आता हे मी यासाठी नाही की कोणी म्हणतंय किंवा कोणी म्हणेल कोणासाठी वगैरे नाही, मला स्वतःसाठी करायचं आहे. काही कारण आहेत त्याची, जी मी तुम्हाला नंतर सांगेलच वेळ आल्यानंतर, पण येस मला करायचं आहे. आणि तुमच्यासोबत सुद्धा ते म्हटलं शेअर करते. जे माझे रेग्युलर सबस्क्रायबर्स आहे ना, ते छान छान कमेंट्स करतात आणि ते मला मोटिवेट करतात खरं तर अशा नवीन नवीन गोष्टींसाठी. सो म्हणून मला सुद्धा खूप, म्हणजे तुमचा रिस्पॉन्स आल्यानंतर तर मला आणखी जास्त मजा येते व्हिडिओज बनवायला. सो प्रिशुराणीच्या मस्त मस्त्या वगैरे या सर्व गोष्टीत असा वेळ निघून जातो काही समजतच नाही. तर आता आम्हाला जेवण वगैरे करायचं आहे. प्रिशूला जीव घातला होता मी संध्याकाळी जेव्हा ती झोपेतून उठली तेव्हाच. आता तिचं ब्रेस्ट फिडिंग बंद केल्यापासून तिला लागत आहे चांगली भूक आणि ती छान जेवते. पण असं झालं की तिला आता भात नको वाटतं, पोळी आवडायला लागली आहे, जे खूप चांगलं आहे कारण पोळीतून खूप जास्त प्रमाणात फायबर मिळतं. आणि बाळाचा जो शीचा वगैरे त्रास असतो त्यांना जास्त पाणी न पिल्यामुळे तो त्रास होत नाही. आणि जेव्हापासून प्रिशू पोळी खायला लागलेली आहे तेव्हापासून लकीली तो त्रास होत नाही आहे. झालाही नाही पाहिजे, कारण त्याने ना खरंच मुलांना खूप जास्त त्रास होतो. तुमची ही मुलं जर त्यांना त्रास होत असेल ना, त्यांना पोळी देऊन बघा. आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तसंही पाणी जास्त पिते ती, म्हणजे आमचं जरी लक्ष नसलं तरी ती मागून स्वतःच्या हाताने पाणी घेते पाण्यातलं, असं आहे. सो असो, चला आता आम्हाला जेवण वगैरे करायची आहे. मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्ही नक्की पॅक ट्राय करून बघा. तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बरेच जण आहे जे व्हिडिओज बघतात पण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि मला आणखी जास्त मोटिवेशन मिळतं आणि मला आणखी जास्त व्हिडिओजची आवड निर्माण होते, असं आहे. सो चला आता फायनली मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पुढल्या फेसपॅकसोबत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.